सर्वांना नमस्कार, सुप्रभात। आज आपण विज्ञानाचे काही प्रश्न पाहणार आहोत, जे प्रश्न आपल्याला NAMS या परीक्षेसाठी विचारले गेलेत। बघा, खालीलपैकी कशाचे निदान करण्यासाठी एलिसा ही चाचणी वापरली जाते? तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे एड्स प्रतिपिंडे। एड्सचे निदान करण्यासाठी मित्रांनो ही चाचणी वापरली जाते, जिचं नाव आहे ELISA, एलिसा। समजलं? कुत्रा चावल्यानंतर रेबीज आजाराची लक्षणे टिंबटिंब दिवसात दिसू लागतात, तर ते लक्षणे 90 ते 175 दिवसामध्ये दिसू लागतात, बरं का? लक्षात ठेवा, हा प्रश्न वारंवार ज्या स्पर्धा परीक्षा असतात त्या परीक्षांना सुद्धा असा प्रश्न विचारला जातो। पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वाधिक मधुमेहाचे रुग्ण असणारा देश कोणता? आता हा प्रश्न 2019 साली विचारला गेला होता। आता हे जे प्रमाण आहे हे भारत देशामध्ये जास्त होतं, मात्र सध्या चीन या मधुमेहाच्या आजारात अग्रेसर असल्याचं दाखवलं जातं, तर त्याबद्दल आपण थोडा नंतर विचार करू। खालीलपैकी कोणता आदिजीव मलेरिया होण्यास कारणीभूत ठरतो? हा रोग होण्यास कोणता विषाणू कारणीभूत ठरतो? वगैरे वगैरे। तर खालीलपैकी कोणता आदिजीव मलेरिया होण्यास कारणीभूत ठरतो? तर त्याचं नाव लक्षात ठेवा, थोडंसं अवघड आहे पण लक्षात ठेवावं लागेल, प्लाझ्मोडियम व्हायव्हॅक्स। त्याचं नाव काय? हिवताप प्लाझ्मोडियम व्हायव्हॅक्स। पुढे, हत्ती रोग या डासाच्या मादीमुळे होतो। तर एवढा मोठा हत्ती रोग आपल्याला क्युलेक्स या डासाच्या मादीमुळे होऊ शकतो। क्युलेक्स हा एक डासांचा प्रकार आहे, त्या डासामुळे, तो डास चावल्यामुळे हत्ती रोग होतो, बरं का? रात्री वारंवार मूत्रविसर्जनास जावे लागणे, वजन खूप वाढणे किंवा कमी होणे कोणत्या रोगाची लक्षणे आहेत? तर बघा, असं जर असेल, वजन वाढलं किंवा कमी झालं, रात्री परत परत जावं लागते, तर ते मधुमेहाचं लक्षण आहे विद्यार्थ्यांनो, लक्षात ठेवा। कोणत्या रोगाच्या निदानासाठी बायोप्सी तंत्रज्ञानाचा वापर केला जातो? बायोप्सी टेक्नॉलॉजी ही कर्करोगाच्या निदानासाठी वापरतात, म्हणजेच कॅन्सरचे निदान करण्यासाठी बायोप्सीचा उपयोग केला जातो। चला पुढे, हेपॅटायटिस हा विषाणू खालीलपैकी कोणत्या रोगाचा कारक आहे? तर हेपॅटायटिस आलं की तो कोणत्या रोगाचा कावीळ? तो काय घेऊन येतो? तर तो कावीळ घेऊन येतो, कावीळ। चला पुढे, NICD चे पूर्ण रूप काय? बघा, MTSC 2020 मध्ये विचारलेला प्रश्न आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीज। नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीज हे काय आहे? यालाच NICD म्हणतात। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण सामान्य विज्ञानाचे लेक्चर्स हे आमच्या गुरुकिल्ली फाउंडेशन या ऍप मध्ये आम्ही दररोज डेली घेत आहोत। तर तुम्हाला जर अशा पद्धतीने विज्ञानाचे प्रश्न आणि सर्व घटक, सर्व कंटेंट परीक्षेपर्यंत समजून घ्यायचे असतील, तर नक्कीच गुरुकिल्ली फाउंडेशन हे ऍप घ्या आणि नक्कीच आमचा कोर्स जॉईन करा। थँक्यू।